नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ जीवाला फोन करतो. जीवा म्हणतो, हॅलो दादा बोल. तर आता पार्थ जीवाला विचारतो, जीवा तू कुठे आहेस? तर जीवा म्हणतो, मी तर ऑफिसला आहे. जीवा पार्थला म्हणतो, काय झालंय दादा, तू असं का विचारतोयस? तर पार्थ म्हणतो, नंदिनीला चक्कर आली आहे, त्यामुळे तू लगेच खरी निघून ये. तर जीवा विचारतो, काय चक्कर आली आहे म्हणजे नक्की काय झालंय? तिला गरगरतंय का? काय झालंय नक्की सांग ना दादा. तर त्यावेळी पार्थ म्हणतो की त्या बेशुद्ध आहेत, तू लगेच खरी ये. तर जीवा म्हणतो, मग आपल्याला डॉक्टरांना बोलवावं लागेल. 1 मिनिट थांब, मी लगेच आर्याला फोन करतो. तर त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही नको, त्याची काहीही गरज नाही, कारण आईने डॉक्टर कुलकर्णी यांना फोन केला आहे आणि त्या येतच आहेत. असं म्हणत आता जीवा पार्थला म्हणतो, अरे पण दादा. तर पार्थ म्हणतो, अरे तू खरी निघून ये बस. असं म्हणत पार्थ फोन ठेवतो. आता मात्र जीवा घाबरतो आणि म्हणू लागतो की डॉक्टर कुलकर्णी म्हणजे या तर आईच्या डॉक्टर आहेत आणि यांनी जर नंदिनीला चेक केलं तर त्यांना लगेच कळेल की नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे. आता मात्र जीवा घाबरतो, त्याला काय करावं काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे मानिनीताई नंदिनीला आवाज देत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. मानिनीताई घाबरलेल्या असतात, कारण काही केल्या नंदिनी शुद्धीवर येत नसते. मानिनीताई देवाला हात सोडत म्हणतात, देवा माझ्या नंदिनीला काहीही व्हायला नको, माझ्या सुनेला आणि नातवंडाला सुरक्षित ठेव. असं म्हणत मानिनीताई नंदिनीची काळजी घेत असतात. तर त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, आई मी जीवाला फोन केला आहे, जीवा ऑफिसमधून येतच आहे. पार्थही नंदिनीची काळजी घेत असतो आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. मानिनीताई म्हणतात, डॉक्टर आल्या वाटतं, जा जा पटकन त्यांना घेऊन ये. तर आता पार्थ दरवाजा उघडण्यासाठी निघून जातो. तर इथे मानिनीताई सतत नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी बाळा अगं उघड ना ग डोळे. परंतु नंदिनी काही शुद्धीवर येत नसते. तर दुसरीकडे पार्थ पाहतो तर डॉक्टर कुलकर्णी आलेले असतात. पार्थ म्हणतो, या ना डॉक्टर. तर त्यावेळी डॉक्टर पार्थला विचारतात की कशामुळे आली आहे त्यांना चक्कर. तर पार्थ म्हणतो, नाही माहीत, काहीच कळालं नाही. असं म्हणत पार्थ आता डॉक्टर कुलकर्णी यांना रूममध्ये घेऊन येतो. इथे येताच मानिनीताई त्यांना म्हणतात, डॉक्टर नंदिनी माझी सून आहे आणि ती प्रेग्नेंट आहे. अचानकच तिला चक्कर आली. आता तिला चक्कर का आणि कशी आली काहीच माहीत नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही चेक करा ना. तर आता डॉक्टर नंदिनीला चेक करायला घेतात. आता डॉक्टर नंदिनीची नाडी चेक करणार, परंतु त्याच वेळी त्या ठिकाणी आर्या आणि जीवा पोहोचलेले असतात. आता आर्या आणि जीवा हे दृश्य पाहतात, दोघेही घाबरतात. तर ज्यावेळी डॉक्टर हात हातात घेणार, परंतु त्याचवेळी आर्या आवाज देत म्हणते, 1 मिनिट. आता डॉक्टर थांबतात. आर्या पुढे येते आणि म्हणू लागते, डॉक्टर कुलकर्णी मी नंदिनीची डॉक्टर आहे. आता मी आले आहे त्यामुळे मी नंदिनीला चेक करू शकते. तर डॉक्टर कुलकर्णी म्हणतात, काहीच हरकत नाही, आता त्यांच्या डॉक्टर आले आहेत त्यामुळे मी येऊ शकते. तर आता पार्थ त्यांना सोडण्यासाठी निघून जातो. आता डॉक्टर कुलकर्णी तिथून निघून जातात. आर्या आता नंदिनीला चेक करायला घेते. जीवा मात्र पूर्ण घाबरलेला असतो. जीवा आर्याला म्हणतो, आर्या अगं तिला नक्की काय झालंय प्लीज सांग ना. आर्या म्हणते, जन्मेजय रिलॅक्स, थांब ना थोडा वेळ. असं म्हणत आता आर्या नंदिनीला चेक करते, तिची नाडी चेक करते. जीवा म्हणतो, काय झालंय तिला नक्की? तर आता आर्या म्हणू लागते, काही नाही, अजिबात काळजी करू नका, फक्त ट्रेसमुळे हे सगळं काही झालं आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, हो पण ती कधी शुद्धीवर येईल? तर आर्या म्हणते, काळजी करू नका, तिला थोडा आराम करू द्या, ती लवकरच शुद्धीवर येईल. मानिनीताई म्हणतात, हो पण औषध इंजेक्शन काहीतरी असेलच ना ऑप्शन. तर आर्या म्हणते, नाही, त्याची काहीही गरज नाही, तिला फक्त आरामाची गरज आहे, त्यामुळे तिला आराम करू देत. परंतु जीवाला नंदिनी अशी बेशुद्ध पडलेली पाहून ते सहन होत नसतं. जीवा लगेच आर्याला बाजूला करतो आणि म्हणतो, 1 मिनिट, मी तिला असं निपचिप पडलेलं नाही पाहू शकत. असं म्हणत जीवा नंदिनीला आवाज देत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो, नंदिनी अगं उठ ना, नंदिनी प्लीज उठ ना. असं म्हणत जीवा तिचा हातात हात घेतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी आर्या जीवाला थांबवते आणि म्हणू लागते, जन्मेजय प्लीज थांब, तिला आराम करू देत, तिला एवढ्यात कोणीही त्रास देऊ नका आणि उठवण्याचा प्रयत्नही करू नका. परंतु जीवा काही आर्याचं ऐकून घ्यायला तयार नसतो. जीवा म्हणतो, नाही नाही, ती शुद्धीवर आल्याशिवाय मला चैन पडणार नाही, त्यामुळे मी नंदिनीला शुद्धीवर आणणारच. असं म्हणत जीवा पुन्हा पुन्हा नंदिनीला आवाज देऊ लागतो आणि म्हणतो, ए नंदिनी प्लीज उठ ना, माझ्याकडे बघ ना. आता मानिनीताई सुद्धा जीवाला शांत करत असतात आणि म्हणतात, जीवा प्लीज तू शांत होतोयस का? अरे तिला थोडा वेळ दे ना. तर जीवा म्हणतो, नाही आई, नाही, मला नंदिनीला शुद्धीवर आणायचं आहे आणि तिला शुद्धीवर कसं आणायचं हे मला माहीत आहे. असं म्हणत जीवाला नंदिनीची खूप काळजी वाटत असते.
जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि त्या दोघांच्याही प्रेमाची वेडी कविता म्हणतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं. सोडवूयात का पुन्हा आपल्या नात्याचं कोडं, सोडवूयात का पुन्हा आपल्या नात्याचं कोडं. आता जीवाला ते सर्व क्षण आठवत असतात. या अगोदर सुद्धा पावसामध्ये चिंब भिजत नंदिनी ज्यावेळी रुसलेली असते त्यावेळी जीवाने ह्याच कवितेतून नंदिनीला मनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता जीवा पुढे व्यक्त होत म्हणतो, अंधारून आलंय आपल्यासमोर खोट्याचं जग, अंधारून आलंय आपल्यासमोर खोट्याचं जग. पण आता हा पसारेवाला तुला लागू देणार नाही कोणतीच झळ, आता हा पसारेवाला तुला लागू देणार नाही कोणतीच झळ. घाबरू नको नाही वाढणार तुझ्या माझ्यातलं अंतर, घाबरू नको नाही वाढणार तुझ्या माझ्यातलं अंतर. तुझ्या पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं शोधू पाहतोय उत्तर, तुला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं शोधू पाहतोय मी उत्तर. आता जीवाला ते क्षण आठवतात. तेव्हा सुद्धा जीवाने असंच व्यक्त होत नंदिनीला आपलं प्रेम सांगितलेलं असतं. तर जीवा आता पुढे म्हणतो, आम्ही मुलं, परंतु जीवा थांबतो आणि आता आम्ही मुलं न म्हणता आम्ही नवरे असेच असतो, आम्हाला काहीच नाही कळत. आम्ही नवरे हे असेच असतो, आम्हाला काहीच कळत नाही. पण नंदिनी तू सोडून मन आता कोणासाठी विरघळत नाही, नंदिनी तू सोडून आता मन कोणासाठी विरघळत नाही. आता हे सगळं पाहून आर्याला मात्र खूप राग येत असतो. तर जीवा पुढे व्यक्त होत म्हणतो, तू पिळ ना पुन्हा माझा कान मग येईल मला जाग, तू पिळ ना पुन्हा माझा कान मग येईल मला जाग. प्लीज नंदिनी प्लीज सोड ना तुझा हा राग, प्लीज नंदिनी प्लीज सोड ना तुझा हा राग. तुझ्या माझ्यामध्ये आता एक गोड चकुली येईल, तुझ्या माझ्यामध्ये आता एक गोड चकुली होईल. तुझ्या माझ्या क्षणांची आता एक वेगळीच कविता होईल, तुझ्या माझ्या क्षणांची आता एक वेगळीच कविता होईल. म्हणूनच म्हणतोय नंदिनी तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, असं म्हणत जीवा खूप रडू लागतो. नंदिनीचं असं बेशुद्ध असणं जीवाला अजिबात सहन होत नसतं. जीवाला खूप या सगळ्या गोष्टींच्या वेदना होत असतात. सगळ्या गोष्टी जीवाला आठवत असतात. केलेला हा लपंडाव आणि नंदिनीला होणारा त्रास आणि आता झालेली तिची ती अवस्था जीवाला पाहवतही नसते आणि जीवा खूप रडत असतो. आणि त्यावेळी जीवाच्या या भावना नंदिनीपर्यंत पोहोचतात आणि नंदिनी शुद्धीवर येत जीवा अशी हाक मारते. आता जीवाला तो आवाज ऐकून खूप बरं वाटतं. जीवा खूप खुश असतो. मानिनीताईही खुश होतात. परंतु इथे मात्र ह्या सगळ्या गोष्टी आर्याला मात्र अजिबात पटत नसतात. ह्या दोघांचं असणारं हे प्रेम पाहून आर्या मात्र मनातून खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे आता पार्थ रूमच्या बाहेर येतो आणि त्यावेळी पार्थला डॉक्टर कुलकर्णी यांचं बोलणं आठवतं. डॉक्टर कुलकर्णी म्हणालेले असतात की नंदिनीला चक्कर ट्रेसमुळे आली आहे, तिने असं कोणतं तरी टेन्शन घेतलंय की ज्यामुळे त्या बेशुद्ध आहेत. त्यानंतर डॉक्टर म्हणालेले असतात पण त्या शुद्धीवर येतील त्यावेळी त्यांना पाणी प्यायला सांगा. खरं तर या पावसाळ्याच्या दिवसात तहान कमीच लागते, परंतु शरीरात पाणी जास्त असणं खूप गरजेचं आहे आणि त्यात त्या प्रेग्नेंट आहेत, म्हणजेच या अवस्थेत पाण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त त्यांनी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यांना आठवणीने पाणी प्यायला सांगा. आता पार्थला हे सगळं बोलणं आठवतं आणि त्याचवेळी पार्थला काव्याची काळजी वाटत असते. पार्थ विचार करत म्हणतो, काव्या पाणी प्यायला असतील का, स्वतःची काळजी नीट घेत असतील ना. मला खरंच काव्याची खूप काळजी वाटते. आणि त्याचवेळी काव्या घरी आलेली असते. काव्याला पाहून पार्थ खुश होतो आणि काव्याला आवाज देत म्हणते, काव्या तुम्ही आलात. तर काव्या म्हणते हो. पार्थ विचारतो, तुम्ही पाणी वगैरे नीट पिलंय ना. तर काव्या म्हणते हो मी पाणी पिलं आहे, परंतु काव्याची बॉटल तर पूर्ण भरलेली असते. पार्थ म्हणतो, हे काय तुम्ही तर पाणी पिलंच नाहीये. काव्या म्हणते, एक मिनिट, आम्ही ज्यावेळी लायब्ररीमध्ये गेलो होतो त्यावेळी माझी बॉटल तिथेच राहिली आणि मग त्यानंतर माझी एक फ्रेंड होती तिच्याचकडचं मी पाणी प्यायले आहे. तर पार्थ म्हणतो, का ते पाणी का तुम्ही पिलात. तर काव्या म्हणते, पाणी हे पाणीच असतं. तर पार्थ म्हणतो, नाही, मी हे पाणी छान उकळून रूम टेम्परेचरला आणून मग मी बॉटलमध्ये भरलं होतं आणि तुम्हाला चांगलं उकळलेलं पाणी मी थंड करून दिलं होतं. तुम्हाला कळतंय का काव्या. अहो आता पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठलं पाणी ते नक्की उकळलेलं असेल की नसेल काहीच माहीत नसतं आणि ते पाणी तुम्ही प्यायलात. तर काव्या म्हणते, सॉरी, पण हे पाणी सुद्धा मी पेन. तर पार्थ काव्याकडे पाहतो. काव्या म्हणते, हो तुमची ही मांजर हे पाणी संपवेल, एक घोट पाणी एक पान अभ्यास, असं म्हणत आता काव्या निघालेली असते. तर पार्थ विचारतो की वरती कुठे निघालात. काव्या म्हणते, गेस्ट रूममध्ये. तर पार्थ म्हणतो, अहो पण. तर काव्या म्हणते, शांतता हवी. तसंही वसुआत्या आता रम्याच्या रूममध्ये शिफ्ट झाल्यात, त्यामुळे गेस्ट रूम तर रिकामी आहे. त्यामुळे आता मी तिथे जाईन कारण मला शांततेची खूप गरज आहे. पण हो, मी म्हणाले तसे तुमची ही लाडवलेली मांजर
ही पाण्याची बॉटल नक्कीच संपवेल असं म्हणत आता काव्या गेस्ट रूमच्या दिशेने निघालेली असते. परंतु काव्याचं हे वागणं पार्थला अजिबातच आवडलेलं नसतं. पार्थ म्हणतो, काय झालं यांना, अशा का वागतायत यांना कळत नाहीये का स्वतःची काळजी घ्यायला हवी. तसं या प्रेग्नेंट आहेत, मग या दिवसात त्यांनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण हे तर यांना कळतच नाहीये. आता पार्थ आणि काव्य या दोघांमध्ये पाण्यावरून झालेला तो वाद आणि त्यानंतर पार्थला काव्याची असणारी काळजी, हे सगळं काही रम्याने ऐकलेलं असतं, तिने पाहिलेलं असतं. आता पार्थ तिथून निघून जातो तर रम्या म्हणते, बिचारा नवरा किती काळजी करतोय बायकोची. चला आता या बिचारा नवऱ्याचं आणि त्याच्या लाडावलेल्या मांजरीचं भांडण तर लावलंच पाहिजे, नाही का, असं म्हणत आता रम्या त्या दोघांमध्ये भांडणं लावायची ठरवते. आणि त्यासाठी काहीतरी प्लॅन करण्यासाठी रम्या विचार करत असते की आता काय करावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा नंदिनीचे पाय चेपून देत असतो. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, जीवा अहो राहू देत, माझे पाय दुखत नाहीयेत. तर त्यावर जीवा म्हणतो, माझेही हात दुखत नाहीयेत, म्हणूनच तर दुखवतोय. तर आता नंदिनी जीवाकडे पाहते. आता जीवाला खूप वाईट वाटतं. जीवा नंदिनीला म्हणतो, सॉरी, गेले काही दिवस तुला खूप त्रास होतोय आणि म्हणूनच मी तुझी काळजी घेतोय. पण नंदिनी, नाही होणार तुला यापुढे त्रास, प्रॉमिस, असं म्हणत जीवाने नंदिनीला वचन दिलेलं असतं की यापुढे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जीवा पुढे नंदिनीला म्हणतो, गेले काही दिवस जे काही घडतंय त्या सगळ्याचंच तू टेन्शन घेतलं आणि यामुळेच तुझा त्रास अजून वाढला आणि त्यामुळेच तर तू चक्कर येऊन पडलीस ना. नंदिनी, अगं नशीब समज तू यावेळी खरी होतीस, पण हे सगळं जर बाहेर कुठे रस्त्यात झालं असतं तर मग मी काय केलं असतं, हे सगळं मला केवढ्याला पडलं असतं. अगं नंदिनी, तुला गमावून कोणतंही सुख मला ओंजळीत नको आहे. तर आता नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर त्यावेळी जीवा म्हणतो, सॉरी, पण यापुढे तुला कोणताही त्रास होणार नाही. नंदिनी म्हणते, बघा हा, हल्ली तुम्ही रोज चुका करत असता आणि मग चूक झाली की मग मला येऊन सॉरी बोलत असता आणि चुका तर तुमच्या हातून घडतच असतात. तर नंदिनी जीवाला असं बोलताच जीवा नंदिनीला म्हणतो, मी सगळ्याला सॉरी बोलतोय, सगळ्यांना नाही. तर आता नंदिनीच्या चेहऱ्यावर नकळतच हसू आलेलं असतं. आता जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि त्यावेळी त्याला आठवतं आणि म्हणूनच जीवा नंदिनीला म्हणतो, आज जर आईच्या डॉक्टरांनी तुझी नाडी चेक केली असती तर सगळंच संपलं असतं आज. तर नंदिनी म्हणते, सगळंच संपलं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं. तसंही काव्या आज खरी नव्हती. आज मी जे काही खोटं बोलते आणि मी जे काही करते त्या या ओझ्याखाली माझा जीव खुसमटतोय. तर दुसरीकडे काव्या आता गेस्ट रूममधून हॉलमध्ये आलेली असते. तिच्या हातात पाण्याची बॉटल, पुस्तक असतं. आता काव्या म्हणते, चला उद्याच्या प्रिलिम्सचा अगदी व्यवस्थित अभ्यास झाला आहे, म्हणजे उद्याची प्रिलिम्स अगदी व्यवस्थित जाईल. आता काव्याचं लक्ष पाण्याच्या बॉटलकडे जातो. काव्या म्हणते, ड्रिंक वॉटर, मिनटाला पाणी पिल्यामुळे किती वेळा वॉशरूमला जावं लागतं हे देशमुखांना कोण सांगणार. आणि आता काव्याचं हे बोलणं रम्या ऐकत असते. आता काव्या पाहते तर बॉटलमध्ये थोडंसंच पाणी उरलेलं असतं. काव्या म्हणते, थोडंसंच राहिलंय, संपवून टाकते, असं म्हणत काव्या पाणी पित असते आणि हे सगळं काही रम्या पाहत असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनीताई येतात आणि म्हणतात, काव्या अगं तू कधी आलीस. तर काव्या म्हणते, मी मगाशीच आले, पण तुम्ही कुठे गेला होता. मानिनीताई म्हणतात, मी अगं देवळात जाऊन आले, देवाला साकडंच घातलंय मी. तर आता काव्या विचारते, का, काय झाले नक्की आई. मानिनीताई काव्याला अंगारा लावत म्हणतात, मी देवाला म्हटलं की माझ्या दोन्ही सुनांची अगदी व्यवस्थित काळजी घे आणि त्यांच्या मुलांचीही, त्यांचीही प्रेग्नेन्सी, त्यांचीही डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होऊ दे, यासाठी देवासमोर साकडंच घालून आली आहे. तर काव्या म्हणते, हो आई, पण अचानक काय झालंय नक्की. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, अगं आज नंदिनीचं जे काही झालंय ना त्यानंतर मी घाबरलेच आहे. आता काव्याला यातलं काहीच माहीत नसतं. काव्या म्हणते, एक मिनिट, नक्की काय झालंय ताईला. तर मानिनीताई म्हणतात, अरे बापरे, तुला तर माहीतच नाही आहे ना. असं म्हणत मानिनीताई घडलेला संपूर्ण प्रसंग काव्याला सांगू लागतात. आता हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. ती घाबरते, तिला नंदिनीची काळजी वाटत असते. काव्या म्हणते, आम्ही तर एकाच घरात राहतोय, तरी मला कशी नाही माहिती गोष्ट, आणि देशमुख तर मला काही सांगतही नाहीत. मानिनीताई म्हणतात, तू आता त्रास करून घेऊ नकोस. तर काव्या म्हणते, नाही आई, पण ताई कशी आहे, ती कुठे आहे. मानिनीताई म्हणतात, आता ती अगदी उत्तम आहे आणि ती तिच्या रूममध्ये आहे, पण तू एवढा ट्रेस नको ना घेऊस. काव्या मानिनीताईंना म्हणते, अंगारा माझ्याकडे द्या, मी ताईला नेऊन लावते. मानिनीताई म्हणतात, हो अगं, पण तू तरी सावकायचा ना काव्या. असं म्हणत आता मानिनीताई काव्याला सावकाशपणे चालायला सांगतात. आता काव्या नंदिनीला पाहण्यासाठी तिच्या रूमच्या दिशेने गेलेली असते. तरी ते मानिनीताईंना मात्र या सगळ्याची खूप काळजी वाटत असते.
आता मानिनीताई सुद्धा पूजेचा तबक घेऊन देवघराच्या दिशेने निघून जातात आणि याच संधीचा फायदा घेत रम्या आता पुढे येते आणि काव्याने ठेवलेली बॉटल हातात घेते. काव्याने ठेवलेली बॉटल ही पूर्ण रिकामी असते. रम्या ती बॉटल पाहतच म्हणते, बॉटल रिकामी केली आहे काव्याने, पण आता ती भरणार रम्या. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या नंदिनीला म्हणते, काय गं ताई, तुला स्वतःकडे लक्ष देता येत नाही का? अगं किती भयंकर आहे हे सगळं काही, जरा तरी स्वतःकडे लक्ष देत जा. आणि अरे जीवा, तुझं लक्ष नाही आहे का ताईकडे? जरा लक्ष दे ना तिच्याकडे. तर त्यावेळी जीवा कान धरून माफी मागत सॉरी म्हणतो. तर त्यानंतर नंदिनी म्हणते, अगं हो हो बहिणाबाई, किती काळजी करशील. आणि बहिणाबाई माझं सोड, तुझं सांग, तुझं काय उद्यापासून प्रिलिम सुरू होत आहेत ना? तर काव्या म्हणते की हो. नंदिनी काव्याला विचारते, अभ्यास झालाय ना तुझा? तर काव्या म्हणते, तो तर अगोदरच झाला होता ताई, आता तर फक्त माझी रिव्हिजन सुरू आहे. प्रिलिम्स तर या अगोदर सुद्धा मी दिल्या होत्या ताई, पण मेन्स, असं म्हणत काव्याला ते जुने क्षण आठवतात. काव्या नंदिनीला म्हणते, तेव्हा जर मी मेन्स देऊ शकले असते तर आज मी डेप्युटी कलेक्टर झाले असते. पण असं म्हणत काव्याला त्यावेळी ते सर्व क्षण आठवतात, कारण काव्याने पार्थवरचा वार स्वतःवर झेललेला असतो आणि त्यामुळेच काव्याची मेन्स राहिलेली असते. काव्य या सगळ्या गोष्टींचा विचार करत स्वतःला त्रास करून घेत असते. तर जीवा म्हणतो, अगं ठीक आहे ना, जे काही घडलंय ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि ते आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलंय. आणि आता तू तर इतका छान अभ्यास केलायस ना, आणि आता तर तू एक्झाम देणारच आहेस की नाही? तर काव्याला नंदिनी म्हणते, नाही तर काय, आणि आता तर तू एकटी नाहीस, तर तुला मेन्स, प्रिलिम्स या सगळ्या परीक्षा देताना तुझं बाळ आतून बघणार आहे. आणि त्याच्यामुळे तो सुद्धा या सगळ्याचा साक्षीदार असणार आणि त्याला सुद्धा कळणार आहे की त्याची आई कसली स्ट्रॉंग आहे ते. तर काव्या नंदिनीला म्हणते, हो का नंदिनी ताई, तुझंही बाळ बघतंय हा तुला, पण ताई तुझी एक कमल आहे हा, म्हणजे तुझा 4था महिना लागला तरी तुझं पोट दिसत नाहीये अजून. आता मात्र जीवा आणि नंदिनी शांतच होतात. तर काव्या म्हणते, माझं बघ ना, 4था महिना लागला तेव्हाच तर पोट दिसायला लागलं होतं. खरंच कमाल आहे, पण एका अर्थी बरं आहे. बरं ठीक आहे नंदिनी ताई, तू स्वतःची काळजी घे, आराम कर, आणि हो काही लागलं तर सांग. काय जीवा, सांगशील ना? तर जीवा म्हणतो, हो पण तू सावकाशचा. आता काव्या तिथून निघालेली असते. जीवा लगेच दरवाजा बंद करून घेतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा आता 4था महिना वाटेल असं पोट लावावं लागेल. आता जीवा नंदिनीकडे पाहतो आणि हसतो. तर त्यावेळी जीवा असं पाहताच नंदिनी जीवाला विचारते, काय झालंय जीवा? तर जीवा म्हणतो, काही नाही, आता तुला मॅनेज करताना पाहतोय. असं म्हणत जीवा नंदिनीला जवळ घेतो, तिला सावरतो आणि दोघंही मिळून या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या अभ्यास करत असते आणि त्याचवेळी पार्थ रागाने त्या ठिकाणी येतो आणि काव्याला म्हणतो, काव्या काय चाललंय तुमचं? काव्या, तुम्ही ठरवलंच आहे का स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची नाही म्हणून? तर काव्या म्हणते, काय काय झालंय देशमुख? आता हे सगळं काही रम्या पाहत असते आणि या सगळ्याची मज्जा घेत असते. पार्थ काव्यावर खूप चिडलेला असतो, परंतु पार्थ का चिडलाय हे काव्यालाही माहीत नसतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही बोलला होता ना की पाण्याची बॉटल संपूर्ण संपवेन म्हणून, एक पान वाचेल, एक पाण्याचा घोट पिईन, असं तुम्हीच बोलला होता ना? तर काव्या म्हणते, हो मी जसं बोलली होती तसं मी केलं आहे, मी तर पाण्याची बॉटल संपूर्ण संपवली आहे. पार्थ, मी अख्खी पाण्याची बॉटल संपवली आहे. तर पार्थ म्हणतो, कसं शक्य आहे, एकतर ही पाण्याची बॉटल पूर्ण भरलेली आहे. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो, परंतु रम्याला मात्र मज्जा येत असते, कारण हे सगळं काही रम्याचंच कारस्थान असतं. रम्यानेच त्या बॉटलमध्ये पुन्हा एकदा पाणी भरून ठेवलेलं असतं. पार्थ तर इकडे काव्यावर चिडतो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही तर पाणी संपवलं नाही आणि वर खोटं बोलताय. आता मात्र काव्यही चिडते, कारण काव्य खोटं बोलत नसते. काव्य पार्थला म्हणते, एक मिनिट पार्थ, मी खोटं बोलते असं तुम्हाला वाटतंय का? मी खोटं बोलत नाहीये, मी खरं बोलते की मी अख्खी बॉटल पाणी संपवलं आहे. आणि पार्थ, मुळात मी लहान नाहीये माझी इतकी काळजी करायला. गोळी खाल्लात का, चाललात का, पाणी पिलात का? नका एवढी काळजी करू प्लीज. असं म्हणत काव्यही खूप चिडलेली असते. काव्या पार्थला म्हणते, आता तर पार्थ तुमची काळजी कमी आणि मला पहारा जास्त वाटायला लागला आहे. तर पार्थ म्हणतो, पहारा? तर काव्या म्हणते, हो, आणि हो मी अख्खी बॉटल पाण्याची संपवली आहे. आणि या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. मला अभ्यास करू द्या. असं म्हणत काव्य अभ्यास करत असते. पार्थ म्हणतो, नाही, तुम्हाला अगोदर पाणी प्यावं लागेल. पार्थ काव्याच्या हातातील पुस्तक खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि काव्या ते पुस्तक आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि या दोघांच्या झटापटीमध्ये पुस्तकाचे 2 भाग होतात आणि हे मात्र रम्याला पाहून खूप मज्जा येत असते. इथे मात्र हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर काव्याला खूप वाईट वाटतं. तिच्या पुस्तकाचे 2 भाग झालेले असतात आणि ही गोष्ट काव्याला अजिबात सहन होत नसते. तिचे डोळे पाणावलेले असतात.
पाणावलेल्या डोळ्यांनी ती पार्थकडे पाहते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जे काही घडलंय ते आता काव्या जीवाशी बोलते आणि म्हणू लागते, जीवा, पार्थना असं वाटते की मला हे बाळ नको आहे. तर दुसरीकडे रम्या खूप खुश होते आणि वसू आत्यांना म्हणते, आज काव्या प्रिलिम्समध्ये नपास होणार म्हणजे होणार, कारण काल रात्री तिच्या पुस्तकाप्रमाणे त्यांच्या प्रेमाचेही मी 2 भाग केले आहेत असं म्हणत रम्या खुश होते. तर इकडे आता काव्या आणि जीवाचं बोलणं पार्थने ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे जीवाला रिपोर्ट दाखवण्यासाठी आर्या आलेली असते आणि आर्या म्हणू लागते, हे पहिल्या सोनोग्राफीचे रिपोर्ट असं म्हणत आर्या जीवाला मिठी मारणार, परंतु जीवा आर्याचा हात हातात घेत तिचं अभिनंदन करत म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन, आणि नंदिनीला मिठी मारत म्हणतो, चकाचक बाई, अभिनंदन. तर आता नंदिनी आर्याकडे पाहते, त्यावेळी आर्या खाली मान घालून उभी असते आणि आर्याच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव नंदिनी ओळखते. तर आता नंदिनीला आर्याचं हे कारस्थान कळू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.